लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळीकडेच सुरू आहे। गणरायाच्या सजावटीसाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीची कला साकारत असतात। सगळ्यांचीच लगबग सुरू असते। अनेक जण सजावट करताना त्यांना पर्यावरणाचा विसर पडतो। अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीचे मखर बनवत असतात। मात्र ठाण्यातील गौरी राजे या तरुणीने इको फ्रेंडली असे कागदी पुठ्ठ्यापासून तब्बल 10 फुटांचा भव्य दिव्य असा मखर बनवलाय। ठाण्यातील गौरी राजे या तरुणीने आपल्या महाविद्यालयाची परीक्षा देत आणि घरकाम करत तब्बल 10 फुटांची पुठ्ठ्यापासून गणपतीसाठी भव्य अशी मखर बनवले आहेत। यामध्ये पुठ्ठा, कागद, पडदे यांचा वापर तिने केलाय। हा संपूर्ण मखर बनवण्यासाठी या तरुणीला 15 दिवसांचा कालावधी लागलाय। यामध्ये तिला तिच्या आई वडिलांनीही मदत केली आहे। दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे इको फ्रेंडली देखावे सादर करत असताना मराठवाड्यातील मंदिरं वेगवेगळे व्हिडिओ पाहून हा भव्य दिव्य मखर तिने बनवला आहे। माझं नाव गौरी राजे आहे, माझी आई रीना राजे। यावेळेस आमचे थीम आहे मराठवाडा मंदिर सारखं। सो गाण्याचे, मूवीचे असे थोडे ग्लिम्स घेऊन आम्ही हे कलर कॉम्बिनेशनने बनवलं आहे। रियुजेबल हे जे आमच्या माळा आहेत, कापडी माळा, तर यावर्षीचा इको फ्रेंडली कार्डबोर्डने बनवलेला पुठ्ठ्याने आणि लाकडी ह्याने बनवलेला आहे। 10 फुटाचा हा आहे मखर आणि ह्याला बनवायला ऑलमोस्ट 15 डेज लागले आणि कॉलेज सगळं घर सांभाळता आम्ही हे बनवलं आहे। यावेळेस अडचण म्हणजे आम्हाला जे कलरचे पेपर हवे होते ब्राऊन कलर, ते अवेलेबल नव्हते, म्हणून यावेळेस आम्ही पेंटचा वापर केला आहे। आणि पावसाळा एकदम खूप होता यावेळेस, म्हणून पुठ्ठे नरम पडतात। सो ह्याच्यात पण आम्ही तो उभारला आहे। आणि यावेळेस गणेश भक्तांना आमचा हाच मेसेज आहे की थर्मोकॉल कमी यूज करा आणि जास्तीत जास्त पुठ्ठा यूज करा, जेणेकरून पर्यावरणाला ते लाभदायक होईल। ही थीम आम्ही सेट्सला, फिल्म सिटी या सेट्सला गेलेलो, त्या ज्या प्रकारे आम्ही जे सेट बघितले, ह्याच्यावरून मला यावेळेस प्रेरणा आली की आपण एक मराठवाडा आपण उभं करूया, जेणे ही सूचना यावेळेस म्हणजे आमचं थीम आहे। गणपतीला हीच प्रार्थना करीन, हा वर्ष सगळ्यांसाठी छान जाओ, आनंददायक जाओ आणि सगळेच वर्ष छान जाओ। तुम्हाला हा इको फ्रेंडली मखर कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।